असं जे गेट असते ना, असे 27 गेट होते. आणि ते एवढे श्रीमंत होते की ते शाळेपासून थोडंसं लांब राहिले होते, साधारण अर्धा किलोमीटर वगैरे असतील. मग त्यांना घ्यायला रोज गाडी यायची, 4 व्हीलर मोठी. आणि एकदा काय झालं, गाडी आली एका गेटवर आणि पंडितजी गेले दुसऱ्याच गेटनी. आणि मग ते चालत आले. मग घरचे म्हटले, अरे गाडी येत नाही आला का तू? ते म्हणले, नाही मला गाडी दिसलीच नाही, दुसऱ्या गेटवर असेल. मग ठीक आहे म्हणाले. दुसऱ्या दिवशी जेव्हा पंडितजी शाळेत गेले आणि शाळा सुटली, तेव्हा बरोबर त्यांना गाडी भेटली आणि ते घरी आले. मग आईने विचारलं, आज आला का गाडीने बाबा तू? ते म्हटले, हो. मग ते म्हणली, कसं काय? मग ती आई म्हणली, कारण आज 27 गेटवर 27 गाड्या उभ्या होत्या तुला घेण्यासाठी. म्हणजे एवढे श्रीमंत होते पंडित नेहरू. पण एवढे श्रीमंत होते तरी त्यांनी अभ्यास करायचं सोडलं का? नाही सोडलं. ते पण अभ्यास करून खूप विद्वान व्यक्तिमत्व त्यांनी स्वतःचं तयार केलं. म्हणजे खूप पैसा असला तरी माणसं अभ्यास करतात, अजिबात पैसा नसला तरी माणसं अभ्यास करून मोठी होतात. आणि आपल्याकडे तर आपण मध्यम आहे तरी आपण अभ्यास करीत नाही, बरोबर ना? दिलेला अभ्यास करत नाही आपण, जास्तीचं तर लांब. मग आजपासून ठरवा की रोज आपण घेतलं एक पुस्तक घ्यायचंय, ते वाचायचंय. वाचून वाचून समजत राहतं का? खूप मोठे मोठे शब्द असतील ते नाही समजले, ते सगळे शिक्षक असतात, ते आपल्याला सांगतात. आणि वाचून वाचून आपण काय होतो, खूप हुशार. म्हणून वाचनाने माणूस समृद्ध होतो. आणि म्हणून आपण दररोज वाचन केलंच पाहिजे. आणि म्हणूनच हे महावाचन राबवण्याचा उद्देशच तो आहे की मुलांना वाचण्याची सवय लागली. फक्त आपल्या अभ्यासाचं पुस्तक नाही वाचायचं. रोज येता जाता तुम्ही तुमच्या इथं काहीतरी पॅम्पलेट येतात, वर्तमानपत्र येतं आपल्या घरी. कुणाच्या घरी येतं रे? मग तुम्ही वाचता का ते? प्रत्येक पान वाचलं पाहिजे. काय लिहिलंय, कसल्या बातम्या येतात, राजकीय बातम्या येतात, सामाजिक बातम्या येतात, खेळाच्या बातम्या येतात, शैक्षणिक बातम्या येतात, खूप साऱ्या बातम्या येतात. आणि एक मनोरंजनाचं पान पण असतं. त्या पानात अनेक गोष्टी असतात, कोडी असतात, हास्यविनोद असतात, व्यंगचित्र असतं. मग ते आपण दररोज वाचन केलं पाहिजे. आणि आपली माझी नोंद म्हणून आपण काय वाचलं त्याचे 4-5 ओळी लिहिले पाहिजे. फार नाही की आज मी हे पुस्तक वाचलं आणि मला ते खूप आवडलं. सगळं अख्खं पुस्तक उतरायचं का आपल्याला? नाही, निबंध एकदाच लिहायचा. वाचन पुस्तकाचं वाचन करायचं आणि थोडीशी नोंद आपली त्याची केली पाहिजे. समजलं सगळ्यांना? म्हणजे ग्रंथदिंडी काढण्याचा उद्देश कळाला काय? वाचनाचा छंद लागला पाहिजे आणि तो आपल्याला खूप खूप मोठं करणार आहे. कळलं सगळ्यांना? आता ओळीने आपापल्या वर्गात जायचे, जो काय अभ्यास असेल तो करायचा. आणि हे जे पुस्तकं आणणारे विद्यार्थिनी होते ते इथेच थांबा. असे जसे परत आपल्याला कपाटात नेऊन